मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्ही संक्रांतीला ज्या सेवा केल्या नाही त्या अमावस्येला केल्या तर चालेल का? आम्हाला अडचण होती, कोणाला प्रॉब्लेम होती काही, तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी जर अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही ज्या सेवा केल्या नाही, पितरांचे जे आपल्याला तर्पण बारसच्या दिवशी करायचं होतं, जे अग्यारी घास या पिंडदान तर्पण करायचं होतं आपल्याला बारसच्या दिवशी, ज्यांना प्रॉब्लेम असेल, काही अडचण आली पिरियडमुळे, तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी ते कार्य नक्की करू शकतात। बल्कि अमावस्या ही पितरांना समर्पित असते। अमावस्येच्या दिवशी जर आपण पितरांचं पिंडदान, पितरांसाठी काही सेवा केल्या, पितरांसाठी काही दानधर्म केले, तर या दिवशी जर आपण असे कार्य केले, आपल्या साधे भाषेत सर्वजण आज्ञारी असे म्हणतात, घास टाकणे पितरांसाठी, भोजन करवणे पितरांसाठी, तर हा अमावस्येचा हा दिवस अतिशय चांगला आहे। तुम्ही त्या दिवशी नक्की पितरांसाठी सेवा करू शकता। या ज्या तुमच्या सेवा राहिलेल्या असतील, ज्याही संक्रांतीच्या दिवशी काही तुम्ही शिवलिंगवर जो गुप्त लक्ष्मीचा दान करणार असणार, गुड तिळगुळचा आणि 1 रुपयामध्ये टाकून तुम्ही जे शिवलिंगावर आपल्याला जो लाडू दान करायचा होता तो जर तुमचा राहिला असेल, तर तुम्ही नक्की अमावस्येच्या दिवशी करू शकतात। कारण की अमावस्या ही शिव आणि शक्तीची आराधना करण्यासाठी अतिशय चांगला दिवस असतो। तर या दिवशी तुमच्या ज्या पण सेवा राहिल्या असतील त्या नक्की तुम्ही या दिवशी करायच्या। याच्याने आपले पितृ प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद लाभतो। या दिवशी गाईला हिरवा चारा, गुड खाऊ घालू शकता, गरिबांना भोजन वगैरे देऊ शकता। या दिवशी कोणते कार्य वर्जित आहेत? अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते कार्य नाही करायला पाहिजे। या दिवशी अमावस्या असली, रविवार असला तर काही हरकत नाही, पण अमावस्या रविवार आली आहे तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे काम करायचं नाहीये। त्या दिवशी आपल्याला नाखून काटायचे नाहीये, बाल कापायचे नाहीये। आपले जे कपडे आपण केव्हा केव्हा कोणाला देऊन टाकतो, तर अमावस्येच्या दिवशी आपले कपडे कोणाला द्यायचे नाहीये। अमावस्येच्या दिवशी आपली वस्तू, आपल्या घरातील कोणतीही वस्तू अमावस्येला द्यायची नाही आहे। अमावस्येच्या दिवशी तुम्ही जाळे जमटे काढू शकतात, कारण की दरिद्रताचा नाश होतो। आज जर तुमचं पितरांचं तर्पण असेल, तुम्ही पितरांसाठी स्वयंपाक केला आहे, तर त्या दिवशी तुम्ही जाळे काढू शकणार नाही। या दिवशी तामसिक भोजन म्हणजे करू शकत नाही। मांस मदिराचं सेवन या दिवशी तुम्हाला करणं वर्जित आहे, कारण की अमावस्या ही अतिशय चांगली असते। तर काही गोष्टी या दिवशी आपल्याला टाळायच्या असतात। या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टकचं सर्वात जास्त पठण करायचं असतं। रविवार आहे, अमावस्या आहे, पण रविवार पण आहे, तर रविवारी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला लांब वातीचा दिवा लावायला जायचा नाही आहे। तर तो दिवा तुम्ही पितरांसाठी सोमवारी सुद्धा लावू शकता, पण रविवारी आपल्याला वर्जित आहे। जर रविवारी तुम्ही गोड वस्तू ताटामध्ये जर पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जात आहे, तर लक्ष्मी तुमच्या बरोबर येईल, आणि जर तुम्ही असेच गेले तर